100 चित्रपट करेपर्यंत माणसाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना एक चित्रपट मिळत नाहीये, एखादी जाहिरात मिळत नाही, मिळाली तरी ती अंडरवेअरची मिळते, मिळाली तरी ती कंगव्याची मिळते. असे खूप सारे लोक आहेत की ज्यांना इग्नोर केलं जाते. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा बॉलिवूडमध्ये म्हणा, हॉलिवूडमध्ये म्हणा, प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीमध्ये ही सिच्युएशन आहे. पण असे भरपूर कलाकार आहेत की ज्यांनी भरपूर चित्रपट केलेले आहेत, 100च्या वर केलेले आहेत आणि मध्येच त्यांना काम मिळणं बंद झालेलं आहे. आज आपण बोलणार आहोत वडापाव या चित्रपटाबद्दल. चित्रपटामध्ये आपल्याला प्रसाद ओक बघायला भेटणार आणि प्रसाद ओक यांचा 100वा चित्रपट आहे. म्हणजे 100 चित्रपट होईपर्यंत माणसांनी किती पेशन्स लागले असतील, कुठले फ्लॉप असतील, बऱ्याचशा लोकांनी शिव्या दिल्या असतील, असे खूप सारे प्रॉब्लेम फेस करत करत हा माणूस 100 चित्रपटापर्यंत पोहोचला आणि घेऊन आले तर काय 100वा चित्रपट वडापाव. आता या वडापावची स्टोरी कशी आहे? मराठी माणूस ज्यांनी जगाच्या पाठीवर आपला वडापावचा ठसा उमटवलेला आहे आणि त्या माणसाची गोष्ट ह्या पिक्चरमध्ये बघायला. हरे श्रीकृष्ण हे वडापाव फ्रँचायझी आहे ज्यांनी UK मध्ये चालू केलेलं होतं. मे बी असं असू शकते की ही कहाणी त्यांचीच असू शकते. कुठल्या कुठल्या प्रॉब्लेमला सामना करत हे लोकांनी तिथं वडापाव चालू केला. त्यानंतर मग त्यांना कशा प्रकारे प्रसिद्धी मिळाली, तिथले लोक कसे बर्गर, इंडियन बर्गर म्हणून खायला लागले, हीच कहाणी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटते. पिक्चरच्या सिनेमॅटोग्राफी बद्दल बोलायचं झालं तर एक नंबर. मला तर एवढं जबरदस्त वाटलं. सगळं कलरफुल वाटत होतं, एकदम छान छान असं दिसत होतं. चित्रपटामध्ये काही वेगळं पाहायला मिळेल ही आशा करतो. नाहीतर तोच टिपिकल मराठी फॅमिली ड्रामा जर दाखवायचा असेल तर मग मात्र अवघड आहे. प्रसाद ओक यांचा सगळ्यात आवडता चित्रपट तुमचा कोणता आहे हे जरा कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.